जनशक्ती न्यूज 18 सामान्य जनतेचा बुलंद आवाज। आश्वासनाकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन। राजू पवार। राष्ट्रीयकृत बँकातून कर्ज सुरळीत द्या, शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या, ग्रामीण भागात दिवसा 12 तास 3 फेज वीज पुरवठा करा, 60 वर्षावरील शेतकऱ्यांना किमान 5000 रुपये मासिक पेन्शन योजना लागू करा, शेतमजूर असंघटित कामगारांना शेतकरी कामगार कार्ड द्या, शेती संबंधी सर्व उपक्रम रोजगार हमी योजनेमध्ये समाविष्ट करा, शेतकऱ्यांना 5 लाखापर्यंत शून्य व्याजदराने कर्ज उपलब्ध करा, शेतकऱ्यांसाठी सरकारी कर आणि मुद्रांक शुल्क रद्द करा, अशा विविध मागण्या करून सरकारने निवडणुकी दरम्यान शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाकडे दुर्लक्ष झालं असून आता विविध मागण्यांसाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पवार, अध्यक्ष चुनाप्पा पुजारी यांनी दिला। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बेळगाव येथील अधिवेशन स्थळी आंदोलन करून ते बोलत होते। यावेळी पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, साखर मंत्री शिवानंद पाटील यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याची मागणी केली। शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार आणि शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून एका मंत्र्याची नियुक्ती करावी। शेतकऱ्यांना विविध समस्यांनी ग्रासला आहे। जनतेच्या पोट भरणारा शेतकरी संकटात सापडला आहे। अशा परिस्थितीत सरकारने प्रश्न मार्गी लावण्यासाठी एका मंत्र्याची नेमणूक करावी। शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या संबंधित इतर कामासाठी सरकारी कर आणि मुद्रांक शुल्क रद्द करण्यात यावेत। शेतीतून तुटपुंज उत्पन्न प्राप्त होतं, अशा परिस्थितीत कर आणि इतर शुल्क भरणं शेतकऱ्यांना अवघड जातं। त्यामुळे सरकारी कर रद्द केला पाहिजे। त्यांचे सिबिल न पाहता सर्वच बँकातून कर्ज पुरवठा करावा। डॉक्टर स्वामीनाथन आयोग लागू करा। शेतकरी विरोधी कायदे मागे घ्या। ऊसाला प्रति टन 6000 दर द्यावा। शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरसकट कर्जमाफी करावी। ओल्या आणि सुक्या दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे। मोर्चामध्ये आमदार दर्शन पुट्टनय्या, पच्चेस्वामी, सुभाष शिरपूर, रविकांत तुपकर, बळीराजा पक्षाचे बाळासाहेब रास्ते, जय शिवराय संघाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष शिवाजी माने, सदाशिव कुलकर्णी, बाळकृष्ण पाटील, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे डॉक्टर सुदर्शन घेरडे, शरणाप्पा दोडमणी, शरणाप्पा मरळी, प्रकाश नाईक, सुरेश परगणनावर, किसन नंदी, कलगोंडा कोटके, सर्जेराव हेगडे, एकनाथ सादळकर, दगडू चेंडके, संजय पवार, MIM हवालदार, मयूर पवार, रमेश पाटील, सदाशिव कुलकर्णी यांच्यासह निपाणी मतदारसंघातील रयत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कुणी काही गडबड करू नका, कारण आपण ज्या फुकट मिळाली पाहिजे, 12 तास लाईट मिळाली पाहिजे, कर्ज माफी झाली पाहिजे, या उद्देशासाठी आपण आलेला यो कुठल्या पक्षाचा कार्यक्रम नाही आहे। सर्वांनी शिस्तबद्ध जायचं आहे। एवढ्या सर्वांना सूचना, अजून कोणी गाड्या येत असतील त्यांनी पण एकमेकाला फोनचं कॉन्टॅक्ट करून पाठोपाठाने कुणी गाडी बंद पडली, काय बंद पडली, ज्या त्या गावच्या कार्यकर्त्याची जबाबदारी आहे की ज्या गाड्या गावातनं ज्या कार्यकर्त्यांनी ज्या शेतकरी बांधवांना घेऊन आलंय त्यांची इथं गावापर्यंत पोहोच करायची जबाबदारी ज्या त्या कार्यकर्त्यांची आहे। आणि विशेष करून गेल्या 20 वर्षाला स्वतः खिशातले पैसे राजवानाने पाण्यासारखे खर्च करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला। त्यांचं अनेक जणांचं निपाण पालगाव रयत समिती वतीनं सर स्वागत करतो। महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्ह्यातनं या ठिकाणी आलेलो आहे। बुलढाणा जिल्हा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मामाचं गाव, म्हणजे त्यांचा आजोळ सिंदखेड राजा जिजाऊ माँसाहेबांचं जन्मगाव म्हणजे आमचा सिंदखेड राजा बुलढाणा जिल्हा। तिथली माती कपाळाला लावून कर्नाटकच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही दाखल झालेलो आहोत। या रॅलीची सुरुवात करण्यासाठी ज्यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचं
आयोजन केलेलं आहे ते आमचे मित्र आणि ज्यांचा कायम आम्हाला पाठिंबा असतो असे तुमचे आमचे लाडके नेते माननीय राजूभाऊ पवार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघतो आहे। मी त्याचबरोबर जय शिवराय शेतकरी संघटनेचे संस्थापक आमचे मित्र आमचे भाऊ माननीय शिवाजीराव माने हे सुद्धा या ठिकाणी आहेत। बाळासाहेबजी रास्ते या ठिकाणी आलेले आहेत। डॉक्टर सुदर्शनजी घिरडे या ठिकाणी आले शेतकरी कामगार पक्षाचे आणि आपण सगळे निपाणी परिसरातली मंडळी। भावांनो, मी चळवळीमध्ये काम करतो आहे। जयसिंगपूरला ऊस परिषदेला दरवर्षी आलो त्यावेळी तुमच्या निपाणी भागामध्ये माझ्या अनेक वेळा सभा झालेल्या आहेत, आणि या परिसरामध्ये अनेक दौरे सुद्धा आम्ही त्या निमित्तानं केलेले आहेत। म्हणून तुमच्या सगळ्यांची अनेकांची माझा जिव्हाळा आहे, माझा स्नेह आहे। मला आनंद वाटतोय राजूभाऊ पवारांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे। स्वतःच्या घरातले पैसे खर्च करून शेतकऱ्यांसाठी लढणं हे काय साधं सोपं काम नाहीये, लक्षात साधं सोपं काम नाहीये। मी यावर्षी बुलढाणा लोकसभेची निवडणूक अपक्ष लढलो। मी अपक्ष निवडणूक लढून सुद्धा फार थोड्या मतानं लोकसभा हरलो यावर्षी। म्हणजे मला 2.5 लाख मतं लोकसभेला मिळाली आणि माझ्या उमेदवार जो जिंकून आला त्याला 3.5 लाखापेक्षा कमी मतं मिळाली। 4 विधानसभा मतदारसंघामध्ये मला अपक्ष शेतकऱ्यांनी लीड दिला, अपक्ष असून 2 विधानसभा मतदारसंघामध्ये मला जरा पराभव पत्करावा लागला। पण महाराष्ट्रामध्ये सांगलीचे विशाल अपक्ष निवडून आले वसंतदादाचे नातू, आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये अपक्ष उमेदवाराला सगळ्यात जास्त तर ती तुमच्या आशीर्वादानं मला मिळालेली आहे। सुदैवानं मी जिंकायला पाहिजे। सुदैवानं राजूभाऊ पवार माझ्या प्रचाराला आलते। आमच्या सोयाबीन कापसाचे आम्ही 50-50 हजार शेतकऱ्यांचे मोर्चे त्यावेळी काढले दरवर्षी। त्या मोर्चाचं नेतृत्व करायला, पाठिंबा द्यायला कर्नाटकाहून राजूभाऊ तिथं आले आणि आज राजूभाऊच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघतो आहे। म्हणून आम्ही सगळे महाराष्ट्रातला पाठिंबा द्यायला 1000 किलोमीटरवरून या ठिकाणी आलेलो आहे। भावांनो, माझी तुम्हाला एकच विनंती आहे की चळवळीचे नेते लवकर तयार होत नाही, घर खोदून कोणी कार्यक्रम करत नाही, घरातले पैसे खर्च करून कोणी कार्यक्रम करत नाही। आमच्या राजूभाऊ घरातले पैसे खर्च करून कार्यक्रम करतात। अशा नेतृत्वाला ताकद देणं, अशा नेतृत्वाला जपणं ही तुमची आमची शेतकऱ्यांची जबाबदारी आहे। ही गोष्ट लक्षात कोणी करत नाही। या काळामध्ये निवडणुकीत भरमसाठ पैसा टाकायचा, निवडून यायचं, पडलं तर पुढच्या निवडणुकीतच भेटायचं, असं सगळं करतात। परंतु ऊस उत्पादकांना न्याय मिळाला पाहिजे, मोफत वीज मिळाली पाहिजे, कर्जमाफी झाली पाहिजे, असे अनेक प्रश्न घेऊन जी आजची रॅली आणि आजचा मोर्चा निघतो आहे। आजचा मोर्चा हा भूतोन भविष्यातील मोर्चा निघणार आहे आणि मी पूर्ण वेळ तुमच्या सोबत सहभागी होणार आहे। मोर्चा शिस्तीत चला, घोषणांचा पाऊस पडला पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे तुम्हाला काय म्हणायचंय, तुम्ही कशासाठी रस्त्यावर उतरलाय, तुमची मागणी काय। नाही तर मोर्चात गेले आणि घरी आले आणि एकही घोषणा दिली नाही, काही अर्थ नाही। स्वातंत्र्याच्या काळामध्ये ज्यावेळी स्वातंत्र्यासाठी लढाया उभ्या राहिल्या, ती स्वातंत्र्याची लढाई आहे आपली, फक्त ही शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याची लढाई आहे, आपल्या बापाच्या घामाच्या दामाची लढाई आहे। राजूभाऊ पवारांना मी तुमच्या साक्षीने सांगेन, राजूभाऊ तुम्ही एकटे नाही, ज्या वेळी तुम्ही आवाज द्याल हजारोच्या संख्येनं तुमच्या मदतीला धावून येण्याची आमची तयारी आहे। तुम्ही चिंता करू नका, महाराष्ट्रात आमची सुद्धा ताकद आता मोठी तयार झालेली आहे। त्यामुळं तुमच्या पाठीशी महाराष्ट्रातला शेतकरी खंबीरपणे उभा आहे हे सांगायला रविकांत तुपकर इथं खऱ्या अर्थानं आलेला आहे।
ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईज न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा.